भोकर तालुक्यातील समंदरवाडी गावात अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची सांगता हरिभक्त पारायण रंगराव महाराज वानोळे व हरिभक्त पारायण पंडित महाराज वागदकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते। या सप्ताहाचे आयोजन। नमस्कार, स्वागत सर्वांचे। आपण पाहत आहात केजे न्यूज इंडिया मराठी। भोकर तालुक्यातील समंदरवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे दिनांक 26 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीत आयोजन करण्यात आले होते। गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी हरिभक्त पारायण कृष्ण महाराज कार्लेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची सांगता झाली। तर हरिभक्त पारायण रंगराव महाराज वानोळे आणि हरिभक्त पारायण पंडित महाराज वागदकर यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। बुधवारी सकाळी गावातून मोठ्या भक्तिभावाने आणि टाळमृदंगाच्या गजरात पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली। तर या मिरवणुकीत असंख्य महिला मुली डोक्यावर तुळशी कलश ग्रंथ घेऊन दिंडीत सहभागी झाल्या होत्या। या अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमामध्ये पारंपरिक पद्धतीने ईश्वराचे नामस्मरण आणि भक्तीचा जागर करणारे कीर्तन, भजन, हरिपाठ, ज्ञानेश्वरी पारायण आणि हरिजागर इत्यादी कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते। 7 दिवसाच्या या कालावधीत प्रमुख कीर्तनकार हरिभक्त पारायण कोंडबा महाराज, हरिभक्त पारायण माधव महाराज, हरिभक्त पारायण रामजी महाराज, हरिभक्त पारायण सदानंद महाराज, हरिभक्त पारायण सोपान महाराज, हरिभक्त पारायण शिवाजी महाराज आणि हरिभक्त पारायण नरसिंह महाराज इत्यादीच्या प्रवचनातून धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक मार्गदर्शन समंदरवाडी येथील पंचक्रोशीत भक्तांना मिळाले। याप्रसंगी राहुल खुपसे, साहेबराव खुपसे, नागराव देवतोळे, परमेश्वर नगरे, व्यंकटी शोपले, अशोक वागदकर, किसन वागदकर, तुकाराम खंडारे, रतन आणि ज्ञानेश्वर पवार इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमात गावचे सरपंच, तांतामुक्ती अध्यक्ष, प्रतिष्ठित नागरिक, कर्मचारी, भजन मंडळी, महिला मंडळ यांनी स्फूर्त सहभाग नोंदवला। तर या सोहळ्यास समंदरवाडी परिसरातील भक्त मंडळीही मोठ्या संख्येने उपस्थित होते। नांदेड जिल्हा प्रतिनिधी शंकर वानोळेसह केजे न्यूज इंडिया मराठी। आपण पाहत आहात जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी। व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।